पैसा मिळावा, टिकावा आणि तो वाढावा यासाठी रोज संध्याकाळी हा एक उपाय आवर्जून करून पहा. पैसा कमावणं, टिकवणं आणि वाढवणं अजिबात सोपं नाही आहे. यासाठी लागतं प्रचंड मेहनत आणि उपासना. कोणती? चला पाहूया. पैसा सब कुछ नहीं होता. हे जरी खरं असलं तरी पैसा नसेल तर तुम्हाला आयुष्यातील भौतिक, प्रापंचिक सुखच मिळत नाही. म्हणतात ना, पैशाची सोंग आणता येत नाही. म्हणून आपल्या दैनंदिन गरजा भागवून दुसऱ्यांना मदत करता येईल एवढा पैसा कमावण्यासाठी, तो टिकवण्यासाठी आणि तो वाढवण्यासाठी ज्योतिषशास्त्रात सोपा उपाय सांगितलाय. आणि हा उपाय कोणता? तर अनेकदा लोक तक्रार करतात की महिनाभर अतोनात कष्ट करूनही हातात पैसा टिकत नाहीत. घरात येणारा पैसा आजारपण, कर्ज किंवा इतर नको त्या कारणांवरून खर्च होत असतो. ज्योतिषशास्त्रानुसार घरातील वास्तू आणि ग्रहांची स्थिती सुधारण्यासाठी तुळशीचं रोप हे अत्यंत प्रभावी ठरतं. तुळशीच्या विविध प्रकारांपैकी श्यामा तुळस ही धनवृद्धीसाठी विशेष मानली जाते. भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीला केवळ वनस्पती न मानता साक्षात लक्ष्मीचं रूप मानलं जातं. ज्या घरात तुळशीची नित्यपूजा होते तिथे सुखसमृद्धीचा वास असतो, अशी धार्मिक मान्यता आहे. ज्योतिष अभ्यासक शिरीष कुलकर्णी यांच्या मते जर तुमच्याकडे पैसा टिकत नसेल किंवा आर्थिक प्रगतीत अडथळे येत असतील तर घरात श्यामा तुळस आणणं आणि तिचा एक सोपा उपाय करणं अत्यंत शुभ मानलं जातं. आता श्यामा तुळस नेमकी काय? तर तुळशीचे मुख्य 2 प्रकार आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर आढळतात. एक रामा तुळस ज्याची पानं फिकट हिरव्या रंगाची असतात आणि दुसरी श्यामा तुळस ज्याची पानं गडद हिरवी किंवा किंचित जांभळट काळ्या रंगाची असतात. श्यामा तुळशीचा संबंध हा थेट भगवान श्रीकृष्णाशी जोडला जातो. ही तुळस घरात लावल्यानं घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मकतेचा संचार होतो असं म्हणतात. आता धनप्राप्ती आणि समृद्धीसाठी रोज श्यामा तुळशीसमोर एक उपाय करायला सांगितला जातो. हा उपाय अत्यंत सोपा असून तो नियमितपणे केल्यास घरात शांतता आणि समृद्धी लाभते असं म्हणतात. यासाठी काय करायचंय तर रोज संध्याकाळी सूर्यास्तानंतर श्यामा तुळशीच्या वृंदावनाजवळ किंवा कुंडीपाशी साजूक तुपाचा एक दिवा लावायचा आहे. त्यानंतर तुळशी मातेला नमस्कार करून शक्य असल्यास 3 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि घरात सुखसमृद्धी नांदावी यासाठी प्रार्थना करायची आहे. बघा किती सोपा उपाय आहे. साजूक तुपाच्या या दिव्यामुळे तुळशीभोवतीची ऊर्जा अधिक सक्रिय होते असं म्हणतात आणि हा सुगंध आणि प्रकाश घरातील दारिद्र्य दूर करण्यास नक्कीच मदत करतो अशी धार्मिक श्रद्धा आहे. शेवटी ज्योतिषशास्त्रात उपायांना जेवढं महत्त्व आहे तेवढंच कर्मालाही आहे. केवळ उपाय करून घरात पैसे येत नाहीत, तर यासाठी स्वतःचे प्रामाणिक प्रयत्न, कठोर कष्ट आणि योग्य दिशेने केलेली वाटचाल ही तितकीच महत्त्वाची आहे. जेव्हा तुमच्या कष्टांना या आध्यात्मिक उपायांची आणि सकारात्मक ऊर्जेची जोड मिळते तेव्हाच नशिबाची दारं उघडतात आणि पैशांची आवक वाढू लागते. आता ही तुळशीची काळजी घेताना काही नियम पाळायचे असतात. तुळशीपाशी नेहमी स्वच्छता ठेवायला हवी. तिथे कचरा किंवा चपला अजिबात ठेवू नयेत. रविवारी, एकादशीला किंवा सूर्यचंद्रग्रहणाच्या दिवशी तुळशीला पाणी घालू नये आणि तिची पानं तोडू नयेत हे सुद्धा सांगितलं जातं. हिंदू परंपरेनुसार तुळस ही भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रिय मानली जाते. त्यामुळे संध्याकाळी तुळशीपुढे दिवा लावून भक्तिभावानं प्रार्थना केल्यास घरात सकारात्मक वातावरण निर्माण होतं आणि सुखसमृद्धीची भावनाही वाढते अशी धार्मिक श्रद्धा आहे. हे उपाय श्रद्धेवर आधारित आहे. आर्थिक यशासाठी यासोबतच योग्य नियोजन, बचत आणि परिश्रमही तितकेच महत्त्वाचे आहे. आता उपाय करण्याची योग्य वेळ कोणती? तर सूर्यास्ताच्या सुमारास किंवा सूर्यास्तानंतर लगेच हा उपाय तुम्ही करू शकता. शक्य असल्यास दररोज एकाच वेळी हा उपाय केला जाऊ शकतो. यासाठी तुळशीचं रोप आवश्यक आहे. गाईच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा आवश्यक आहे. याचबरोबर हा उपाय करण्याची योग्य पद्धत आहे. सर्वप्रथम तुळशीभोवतीची जागा स्वच्छ करावी, कारण स्वच्छता ही लक्ष्मी प्राप्तीचं पहिलं प्रतीक मानली जाते. तुळशीला सकाळीच पाणी अर्पण करणं हे अधिक योग्य मानलं जातं. संध्याकाळी तुळशीला पाणी घालणं अनेक परंपरांमध्ये टाळलं जातं. त्याचबरोबर तुळशीला नमस्कार करून हळद, कुंकू आणि फुलं सुद्धा अर्पण करावीत. तुळशीपुढे तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा आणि दिवा लावताना मन शांत ठेवून घरातील सुखशांती आणि आर्थिक स्थैर्यासाठी प्रार्थना करावी. आणि आधी सांगितल्याप्रमाणे ओम नमो भगवते वासुदेवाय
किंवा ओम श्रीम महालक्ष्मी नमः या मंत्राचा 11 किंवा 21 वेळा जप करावा. तुळशीला 7 किंवा 11 प्रदक्षिणा घालाव्यात. प्रत्येक प्रदक्षिणेदरम्यान मनात सकारात्मक संकल्प तयार करावा आणि प्रार्थना करावी की हे श्रीहरी आणि माता लक्ष्मी आमच्या घरात सदैव अन्न, धन, आरोग्य आणि आनंद राहू दे. आमच्या परिश्रमाला योग्य फळ मिळू दे. अशी प्रार्थना झाली की लगेचच घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो असं सांगितलं जातं. मनाला शांतता मिळते. नियमित पूजा केल्यानं शिस्त आणि सातत्य निर्माण होतं. लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा लाभते अशी ही श्रद्धा आहे. आर्थिक स्थैर्य आणि कुटुंबातील सौहार्दासाठी हा उपाय केला जातो आणि तुम्हालाही असे अनुभव घेता येऊ शकतात. मात्र रात्री तुळशीची पानं तोडू नयेत. सुकलेली किंवा दुर्लक्षित तुळस घरात ठेवू नये. तिची नियमित काळजी घ्यावी. दिवा लावताना घाई किंवा रागाच्या मनस्थितीत पूजा अजिबात करू नये. लक्षात ठेवा, कोणताही उपाय हा श्रद्धा, सकारात्मक विचार आणि सातत्य यांच्यासोबतच फलदायी मानला जातो. फक्त दिवा लावून धन मिळेल अशी अपेक्षा न ठेवता प्रामाणिक परिश्रम, योग्य आर्थिक नियोजन आणि देवावरील विश्वास या तिन्हीचा समतोल साधला तर जीवनात खऱ्या अर्थाने समृद्धीचा मार्ग नक्कीच मोकळा होऊ शकतो. याबद्दल तुमचं मत काय? कमेंट करून नक्की सांगा. आणि धनवृद्धीसाठी हा सोपा उपाय तुम्ही कधी केलाय का? आणि यामुळे तुम्हाला काय अनुभव आलेत? कमेंट करून नक्की शेअर करा. अशाच प्रकारे सणावारासंबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.